यावेळेस एक महत्त्वाची बातमी येते आहे। मुंबईतील सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवरती रास्ता रोको केलेला आहे। कुर्ल्याकडे जाणारे उजवं वळण सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय यांनी हा रास्ता रोको केलेला आहे। आपले प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आपल्याकडे आहे, आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, आपण बघतोय सर्वपक्षीय हा रास्ता रोको आहे। अर्थातच आपण बघतोय की ज्या तऱ्हेने सांताक्रूज चेंबूर लिंक रोड वरती आहे, रहदारीलाही प्रश्न आलेला असेल, मात्र काय पार्श्वभूमी आहे एकूणच या रास्ता रोकोची? मृदुला असं आहे की चेंबूर सांताक्रूज लिंक रोड बनल्यानंतर तो पहिल्यापासूनच या ठिकाणी ट्रॅफिक होत असल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडलेला होता। तर या ट्रॅफिक होत असल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी MMRDA तो सांताक्रूज वरून येणारा कुर्ल्याकडे जाणारं जे उजवं वळण होतं ते त्यांनी बंद केलं, पूर्णतः बंद करून टाकलं। त्यामुळे इकडची जी स्थानिक जनता आहे ती पूर्णपणे हवालदिल झाली। त्यांच्याकडे फायर ब्रिगेडची गाडी यायला सुद्धा 1.5 किलोमीटरचा त्यांना टर्न करून यावं लागतं। त्यामुळे आणि त्यांच्या जे शाळा सुरू होणार आहेत तिथल्या लहान मुलांनाही खूप त्रास होणार आहे। त्यामुळे इकडच्या स्थानिक जनतेचा खूप रोष होता या रस्ता बंद केल्यामुळे। त्यामुळे सर्व पक्ष म्हणजे शिवसेना आहे, मनसे आहेत, राष्ट्रवादी आहे आणि त्याचबरोबर समाजवादी पार्टी असे सर्व पक्षाचे इकडे जे कार्यकर्ते आहेत ते जमले आणि त्यांनी रास्ता रोको केलेला आहे। आणि आता त्याला पोलिसांचा खूपच बंदोबस्त आहे। त्यांनी त्या सर्वांना आता गाडीमध्ये भरून पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत। पण पोलिसांनी एक महत्त्वाचं काम केलं की या ठिकाणी गाड्या ज्या चालू होत्या त्यांना वेगळ्या वळणाने फिरवल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी मात्र झाली नाही। धन्यवाद प्रशांत, ही माहिती दिल्याबद्दल। प्रशांत अंकुशराव आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। ते एकूणच आपण बघतोय सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवर रास्ता रोको करण्यात आलेला आहे। सर्वपक्षीय असा हा रास्ता आहे। कुर्ल्याकडे जाणारं उजवं वळण सुरू करावं यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।